तुम्ही एखाद्या सरकारी कामासाठी एखाद्या सरकारी कार्यालयात गेलायत का? त्या कामासाठी किमान 4 वेळा तरी तुम्हाला खेटे मारावे लागले असतील, कारण तुम्ही आम्ही सर्वसामान्य आहोत. पण तो जर उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा असेल तर त्याच्या उद्योगांची फाईल वाऱ्याच्या वेगाने धावते. पार्थ पवारांनी पुण्यात जो जमीन घोटाळा केलाय तो पाहून हाच का तो वेगवान महाराष्ट्र, असा सवाल आता विचारला जातोय. पाहूयात. ही आहे बुलेट ट्रेन. हिचा वेग साधारणपणे ताशी 600 किलोमीटर आणि हे आहे राफेल. राफेलचा वेग ताशी 2000 किलोमीटर. पण या सगळ्याला मागे टाकेल असा एक वेगवान प्रवास महाराष्ट्राने नुकताच पाहिला. तो म्हणजे पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराच्या फाईलचा. एरवी सरकारी काम आणि 6 महिने थांब असा कारभार असतो, पण ती फाईल जर पार्थ पवारांची म्हणजे अजित पवारांच्या मुलाची असेल तर त्या फाईलीला अक्षरशः पाय फुटतात आणि फक्त 48 तासांत ती मंजूर होते आणि जमीन खरेदीचा व्यवहार सुद्धा होतो. यावर विश्वास बसत नसेल तर हा घटनाक्रम जरा समजून घ्या. पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी, भांडवल फक्त 1 लाख रुपये. या कंपनीनं 22 एप्रिल 2025 ला एक ठराव केला. हा ठराव होता कोरेगाव मधल्या 43 एकर जमिनीवर IT पार्क उभारण्याचा. या करारावर पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांनी सह्या केल्या. मग या कराराची फाईल गेली उद्योग मंत्रालयाकडे. उद्योग मंत्रालयानं तातडीनं पार्थ पवारांच्या कंपनीच्या IT पार्कचा प्रस्ताव मंजूर केला. 24 एप्रिलला उद्योग मंत्रालयानं केवळ प्रस्ताव मंजूर केला नाही तर या प्रकल्पावरची साधारणपणे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ केली. फक्त 48 तासांमध्ये, म्हणजे 2 दिवसांत ही फाईल मंजूर झाली सुद्धा. त्यानंतर 1800 कोटींची ही जमीन पार्थ पवारांनी 300 कोटींना खरेदी केली. त्यानंतर अवघ्या 27 दिवसांत संपूर्ण जमीन व्यवहार पूर्ण झाला. आता उद्योग मंत्री मात्र या व्यवहाराशी संबंध झटकतायत. त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, तरी देखील आज मी पूर्ण माहिती घेतली. त्याच्यातले जे काही कागदपत्र होते ते तुमच्या समोर ठेवले आणि त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की मुद्रांक शुल्क रद्द करणं किंवा माफ करणं किंवा सूट देणं हे त्या प्राधिकाऱ्याची जबाबदारी आणि त्याच्यातनं कदाचित नियमबाह्य काही गोष्टी घडल्या असतील, त्या घडल्यात की नाहीत मला माहित नाही आणि त्याच्यामुळे कदाचित कोणाचं निलंबन झालं असेल. पण थेट पार्थ पवारांचा संबंध जोडत असताना मी काल जे पार्थ पवारांशी बोललो त्याच्यामध्ये त्यांनी जी डॉक्युमेंट्स मला पाठवली होती त्याचा माझ्या विभागाशी काही संबंध नव्हता. परंतु त्यांच्याशी देखील आपण बोलणं गरजेचं आहे, त्यांच्याकडनं देखील खुलासा घेणं गरजेचं आहे. अजित पवारांच्या मुलाच्या उद्योगासाठी फायली वाऱ्याच्या वेगानं फिरल्या. सगळे नियम पायदळी तुडवून जमीन पार्थ पवारांच्या खिशात गेली सुद्धा. आता या घोटाळ्यानंतर अजित पवारांनी राजीनामा द्यावा. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पदापासून दूर राहावं अशी विरोधकांची मागणी आहे. जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याचे आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल? आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादांनी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता. मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादांनी बाजूला व्हावं, चौकशी करावी. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ दे. तू मला वाचव, मी तुला वाचवतो, हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मौसेर भाऊ असा कारभार सुरू आहे. 2 दिवसांत पार्थ पवारांची फाईल मंजूर झाली सुद्धा. मात्र हे प्रकरण अनेक वर्षांपासूनचं असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळेच विरोधकांचं म्हणणं आहे, बात निकलेगी तो दूर तक जाएगी. फाईल आहे इथं, सगळ्या पेपरची फाईल आहे. 2012 पासूनची फाईल माझ्याकडे. परंतु मी ही अजून काय काय होतं यांच्याकडचं कोर्टाचे पेपर आहे माझ्याकडं. महसूल मंत्र्याचे बाळासाहेब थोरातांच्या सहीचं 2013चं पत्र आहे, विलासराव देशमुखांच्या सहीचं पत्र आहे. सगळे पेपर्स माझ्याकडे आहे. पण मी आत्ता पब्लिश नाही करत आहे. हे मी व्यवस्थित 2-3 दिवसानं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे सगळे पेपर्स दाखवणार आहे. तो पण काय काय होतं बघूया. पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यावरून एक गोष्ट मात्र सिद्ध झाली. मंत्र्यांनी, यंत्रणेनं आणि प्रशासनानं मनावर घेतलं तर एखादी फाईल 2 दिवसांत मंजूर होऊ शकते. ही गती महाराष्ट्रातल्या प्रकल्पांसाठी आणि विकास कामांसाठी उत्तम आहे. मात्र मंत्र्यांच्या मुलाचे खिसे भरण्यासाठी हा वेगवान महाराष्ट्र एवढ्या वेगानं काम करत असेल तर मात्र ती लाजिरवाणी गोष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.